ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज गोंदवलेकर या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि समाधी मंदिर या ठिकाणी आहोत आणि बारीसाठी उभं राहणार आहोत। तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे, कारण गुरुवार असल्यामुळे खूप गर्दी आहे। तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व माहिती देणार आहे। महाराजच्या द्वितीय धर्मपत्नी आई की अन्न कसं शिजवलं जातं आणि पहिलं मंदिर कोठे होतं, गायी कशा आहेत, त्यांना नावं कशी देण्यात आलेली आहेत। जसं की गोंदवलेकर महाराज यांनी गोमाता यांचं संगोपन केलेलं आहे। तर हे तुम्ही पाहू शकता की खूप जुनं ठाण आहे हे गोंदवलेकर महाराजांचं। इथं बारीसाठी आधीगर म्हणजे नाही का लाईन लागत होती, पण आता सध्या हे बंद झालेलं आहे आणि पलीकडच्या ठिकाणी समाधी मंदिर आहे। तर खूप छान असा परिसर आहे आणि खूप मोठं असं मंदिर आहे आणि काका आपल्याला पूर्णपणे माहिती देणार आहेत। आणि आता आपण जात आहोत ते ठिकाण आहे जप करण्याचं, जिथं फक्त शांतता असेल आणि मुखामध्ये फक्त परमेश्वराचं नाव असेल। पुढे तुम्हाला समोर माळा दिसत आहेत, तर ज्याची इच्छा असेल जप करण्याची त्या प्रत्येकाने त्या माळा घ्यायच्या आहेत आणि श्रीराम जय जय राम असा जप करायचा आहे। आणि खूप शांतता आहे, तुम्ही पाहिली खरंच खूप प्रसन्न वातावरण असं आहे। मला खूप परिसर हा आवडलेला आहे। चला पुढे जाऊया। तर इथे तुम्हाला म्हणजे आपण म्हणतो गावाकडे की लाकूड दिसत आहे, तर हे स्वयंपाकासाठीच आहे, जिथं पाणी गरम करण्यासाठी वापरलेलं जातं, तसंच अन्न शिजवण्यासाठीही वापरलेलं जातं। हे तर वाफेवरती अन्न शिजवलं जातं। आपण ह्या ठिकाणी आलेलो आहे, तर तिथं स्वयंपाकाची भांडी ते मी तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे स्वयंपाक केला जातो, म्हणजे अन्नदान केलं जातं, प्रसाद महाप्रसाद। बघा तुम्ही इकडे पाहू शकता खूप अशी भांडी आहेत आणि ही रूम आहे किचनची, आपण आलेलो आहोत त्या ठिकाणी। ह्या साईडला पण भांडी आहेत, तुम्ही पहा किती मोठी मोठी अशी पातेली आहेत आणि खूप पातेली आहेत ह्या रूम मध्ये। म्हणजे एवढा स्वयंपाकासाठी त्यांना पातेली ही लागतच आहेत, कारण अन्नदान करण्यासाठी महाप्रसाद देण्यासाठी ते पातेले त्यांनी ठेवलेले आहेत। आणि खूप अशी भांडी आहेत, खूप मोठी भांडी आहेत या मंदिरामध्ये।
म्हणजे नाही का ताट वगैरे अशी खूप भांडी आहेत आणि इथे कोणालाही व्हिडिओ काढून दिला जात नाही, पण मी गुपचूप गुपचूप व्हिडिओ काढलेला आहे आणि आतमध्ये आपण अन्न शिजवलं जातं वाफेवरती ते पाहणार आहे. तिथं व्हिडिओ काढून देत नाही, पण प्रयत्न करते की तुम्हाला थोडस दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. चला तर मग आपण आलेलो आहे तो काही, तर मी थोडस दाखवते तुम्हाला, कारण व्हिडिओ काढून देत नाहीयेत तरी पण मी प्रयत्न केलेला आहे. असं वाफेवरती भात शिजवला जात आहे, म्हणजे अन्न शिजवलं जात आहे महाप्रसादाचं. तुम्ही पाहू शकता. चला आता आपण आलेलो आहे जेवणाच्या ठिकाणी, म्हणजे महाप्रसाद जिथे घेतला जातो तिथे. तर हे पाणी भरून ठेवलेलं आहे. तुम्ही पाहू शकता की जेवण झाल्यावरती हात धुण्यासाठी पाणी ठेवलेलं, आणि इथं तुम्ही पाहू शकता की भांडी ही आपापली ताट एकीकडे, वाट्या एकीकडे, चमचा एका डस्टबिन मध्ये प्रत्येकाने टाकायचं आहे. आणि बारी लागलेली आहे ह्याच्यासाठी, जेवणासाठी. तर आपण बारीला उभं राहूया आणि महाप्रसाद घेऊया. तर तुम्ही पण माझ्या बरोबर महाप्रसाद घ्यायला उभे राहा, किंवा मी ज्यावेळेस तुम्हाला व्हिडिओ दाखवते त्यावेळेस तुम्ही पाहू शकता. तर ठीक आहे, माझ्या बरोबर तुम्ही पण महाप्रसाद घ्या. आपण पहिल्यांदा ताट घेऊयात. बघूया आज जेवणासाठी काय काय मेनू आहे, आपल्याला काय प्रसाद भेटतोय. तर भात, परत भाजी आहे आणि ताक आहे. तर खाऊया आपण, आणि लापशी आहे. खूप भारी जेवण आहे. मला खूप जेवण म्हणजे आवडलेलं आहे. प्रसाद घेतलेला आहे आपण खाण्यासाठी. तर सांगण्याचा उद्देश हा आहे की जी त्यांनी लापशी जी बनवली आहे ना, तर ती पूर्ण तुपातले पदार्थ वापरलेले आहेत. म्हणजे गावरान तुपाचा वापर केलेला आहे. आणि ताक पण खूप मस्त होतं, आंबट नव्हतं, काही नव्हतं, म्हणजे खूपच छान महाप्रसाद होता. चला आपण आजूबाजूचा परिसर पाहूया. खूप छान परिसर आहे, मला तर खूप आवडलेला आहे. आता आपण गोमाता यांच्याकडे जाऊया. इकडे पाठीमागे खूपच गर्दी आहे. तर खरं तर सोडत नाहीयेत आतमध्ये, कारण 4 वाजताच ओपन होतं, पण आपण प्रयत्न करूया जाण्याचा. सगळ्या गायींना नाव देण्यात आलेलं आहे. बघा, या गाईला भागीरथी नाव देण्यात आलेलं आहे. दुसऱ्या गाई वत्सला हे नाव देण्यात आलेलं आहे. त्या गाईला विक्रम नाव देण्यात आलेलं आहे. लाला, चंद्रभागा, त्रिवेणी, रामेश्वरी, नारायणी, राणी. किती भारी भारी गाय आहेत, आणि त्या प्रत्येकीला नाव देण्यात आलेले आहेत. नारायणी, राणी, नर्मदा, गोदावरी, सरस्वती. म्हणलं का? जे आता आपण गोमाता बघितला, तर त्यांच्यासाठी चारा हा खूप अत्यावश्यक असतो. तर इथं त्यांनी खूप साठा करून ठेवलेला आहे चारांचा. तुम्ही पाहू शकता. जे म्हणजे गावाकडे आम्ही शेतकऱ्यांना कडबा म्हणतात, आणि इथं कदाचित काही लोकांनी, शेतकरी जे असतील त्यांनी म्हणजे गोमातासाठी दान पण केलेला असेल हा चारा. तुम्ही पाहू शकता की त्यांनी किती छान प्रकारे अशी सोय करून ठेवलेली आहे. पावसात हा खराब होऊ नये, भिजू नये यासाठी त्यांनी शेड केलेला आहे. आणि कडबा तुम्ही पाहू शकता किती प्रमाणात आहे, म्हणजे गायींसाठी लागतो तो पूर्ण साठा त्यांनी करून ठेवलेला आहे. पलीकडच्या साईडला आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस 2 कटर दिसतात ते आपल्याला, की जेणेकरून 2 कटर आहेत. इकडे पाहू शकता तुम्ही की त्याच्यामधून कडबा बारीक केला जातो. आणि आपण अजून पुढे जाऊया की त्यांनी जी आपण म्हणतो की जे शेण असतं गोमातापासून, तर त्यांनी अशा प्रकारे त्याचे गोळे करून ठेवलेत की जेणेकरून त्याचं खत पण झालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आणि ते आपल्याला चुलीवरती पण हे करतात. जसं म्हटलं जातं की गोमाता से करो प्यार बढ़ जाएंगे समृद्धी के द्वार. तर चला पुढे. हे गार्डन बघा, खूप मस्त गार्डन आहे इथे.
आणि पुढे गेल्यावरती इकडे या साईडला गेट आहे आणि गेटच्या पलीकडच्या म्हणजे ही जी तुम्हाला बिल्डिंग दिसते ते डॉक्टर कोटी भक्त निवास म्हणजे जे भक्त येतात त्यांच्यासाठी निवासस्थान आहे. तर हे बुक करण्यासाठी तुम्हाला रूम आधार कार्डची गरज आहे. तुम्ही ज्यावेळेस येता त्यावेळेस तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला इथे राहण्याची उत्तम प्रकारे सोय केली जाते भक्तांसाठी. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे बिल्डिंग आहे. चला बाय. हा व्हिडिओ कसा वाटला